नमस्कार. दासबोध निरूपण यातील आज हा 28वा भाग. आपण 6व्या दशकातल्या 5व्या समासामध्ये आहे. 5वा समास माया ब्रह्म निरूपण असा आहे आणि त्यामध्ये समर्थांनी ब्रह्म आणि माया यातील संबंध परस्पर कसा आहे ते सांगायचं स्पष्ट करायचा प्रयत्न केला आहे. माया ब्रह्माचे विवरण करिता चुके जन्म मरण. ब्रह्म निर्गुण निराकार, माया सगुण साकार, ब्रह्मासी नाही पारावार मायेसी आहे. ब्रह्म निर्मळ निश्चळ, माया चंचळ चपळ, ब्रह्म निरोपाधी केवळ, माया उपाधिरूपी. सकळ माया विस्तारली, ब्रह्मस्थिती आच्छादली, परी ते निवडून घेतली साधूजनी. सकळ उपाधी वेगळा, तो परमात्मा निराळा, जळी असोनी नातळे जळा, आकाश जैसे. आपल्या वेदात आणि उपदेशात सर्व विश्वाचे मूलतत्व एकच एक आत्मरूप असे सांगितले आहे. अद्वैत तत्वज्ञानाचे समर्थ एकनिष्ठ उपासक होते व त्यांचेही सतत ते हेच सांगणे आहे. मग सहज श्रोत्यांच्या मनात असा विचार येईल की एकदा निर्गुण निराकाराचे आत्मतत्व अव्यक्त असताना मग हे सभोवताली दिसणारे सर्व दृश्य जग, पशु पक्षी चराचर वस्तू आल्या कुठून आणि त्या तर प्रत्यक्ष दिसतात, तेव्हा त्यांचा आणि या अविनाशी आत्मतत्वाचा परस्पर संबंध कोणता? आत्मतत्वामध्ये ज्या अनेक शक्ती आहेत त्यापैकीच एका शक्तीचे हे दृश्यविश्व निर्माण केलेले आहे. मूळ तत्वाला अनेक आकारातून साकारणी व पुन्हा हे सर्व आकार मोडणारी ही शक्ती म्हणजेच ब्रह्मस्वरूपाची माया आहे. ही माया ब्रह्मापासून उत्पन्न होते आणि शेवटी त्यातच विलीन पावते. ब्रह्म आणि माया यांचा संबंध अधिक सोपा करण्यासाठी आपण आणि आपली सावली याचे उदाहरण देता येईल. आपण असल्यामुळे आणि प्रकाशात उभे राहिल्या तरच सावली दिसू शकते. आपल्यामुळे ती निर्माण होत असल्यामुळे तिला स्वतंत्र अस्तित्व नसते. सावलीशिवाय आपण असू शकतो, पण आपल्याशिवाय सावली पडू शकत नाही. शिवाय सावली आपण जसे आलो तशीच हलते, त्याशिवाय तिला स्वतंत्र हालचाल असू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे ब्रह्म आहे म्हणून ही माया आहे. ब्रह्म हे गुण आणि आकार विरहित असून त्याला पारावार नाही, तर माया ही सगुण साकार आणि मर्यादित आहे. ब्रह्म निर्मळ निश्चळ निरुपाधिक, तर माया चंचल चपळ आणि उपाधिपूर्ण आहे. समर्थ म्हणतात, माया आणि ब्रह्म यातील प्रत्येक बाबतीतला भेद या समासात सांगताना म्हणतात, माया दिसते, नाचते आणि नाशी पावते, तर ब्रह्म अदृश्य अस्पर्श आणि अविनाशी असते. मायेला जन्म मृत्यू आणि जाणीव असते, तर ब्रह्माला आदी अंत नसतो आणि ते पंचेंद्रियांनी जाणता येत नाही. जे दिसते, बदलते आणि अंती नाश पावते, तेथे सर्व ही परमात्म्याची माया आहे. परब्रह्माची ही माया दृश्य सृष्टीरूपात आल्याने आपण ती पाहतो, परंतु तिच्यामुळे झाकून गेलेले जे मूळ परमात्म तत्व आहे ते मात्र विसरून जातो. साधुसंत ते मूळ ब्रह्मस्वरूप जाणतात आणि आपल्याला ब्रह्म आणि माया वेगळी करून सांगू शकतात. यासाठी त्यांची संगती धरून उपदेश घेतला तर आपणही खरे सत्य जाणू शकू. ते जाणल्यामुळे आपले दृश्य जगामध्ये रममाण झालेले मन परमात्मबोधाने शांत होईल आणि त्यामुळे आपण ऐहिक सुखाचा मार्ग सोडून निरंतर मोक्षाला प्राप्त होऊ शकू. समर्थ म्हणतात, या सर्व मायेचा निर्माता परंतु या उपाधीहून वेगळा असा परमात्मा आहे. जसे आकाशाचे पाण्यात प्रतिबिंब पडते, परंतु आकाश प्रत्यक्ष पाण्यात नसून स्वतंत्रच असते, तसे ही सृष्टी परमात्म्याचे प्रतिबिंब स्वरूप आहे आणि अविनाशी परमात्मा अनादि आणि अनंत आहे हे जाणून साधकांनी या दृश्यात गुंतून जाऊ नये. आता पुढचा समाज आहे त्याचं नाव सृष्टीकथन आहे. म्हणजे केवळ ब्रह्मसत्य आहे, दिसणारे सर्व खोटे आहे असे संतांनी किती वेळा सांगितले तरी सामान्य प्रपंची माणसाची शंका काही जात नाही. त्याला वाटत की दिसत नाही ते ब्रह्मसत्य मानायचे आणि जे दिसते ती सगळं सृष्टी यातील चराचर प्राणी वृक्षराजी हे सर्व खोटे मानायचे. हे कसे काय? श्रोत्यांच्या मनातील या सततच्या शंकेला समर्थांनी या समाज उत्तर दिलेलं आहे. आता सृष्टी दिसत असे ते सत्य की मिथ्या? सृष्टीपूर्वी ब्रह्म असे तेथे सृष्टी मुळीच नसे. आता सृष्टी दिसत असे ते सत्य की मिथ्या? जीवभूता सनातन ऐसे गीतेचे वचन, येणे वाक्य सत्यपण सृष्टी झाले. यदृष्टम तन्नष्टम येणे वाक्य सृष्टी मिथ्यापणे, सत्य मिथ्या ऐसे कोणे निवडावे. ही सृष्टी निर्माण होण्यापूर्वी केवळ सच्चिदानंद ब्रह्म होते व त्याच्या मायारूप लीलेमधून ही सृष्टी निर्माण झाली आहे व ती आपल्याला पदोपदी जाणवत आहे. तिचा आपण आनंद घेत आहोत. तर मग ही सृष्टी खरी का खोटी आहे तुम्हीच समजावून सांगावे असा श्रोत्यांचा प्रश्न कल्पून
या समासाला समर्थांनी सुरुवात केली आहे. ते म्हणतात भगवद्गीतेमध्ये प्रत्यक्ष भगवंताने हे सर्व विश्व म्हणजे माझ्या सनातन जीवाचा अंशरूप आहे असे म्हटले असल्याने ही सृष्टी सत्यत्वाने अस्तित्वात आहे असे म्हटले आहे. पण गीतेतच जे जे दिसते ते नष्ट होते असेही वचन आहे. आणि या वचनाच्या कसोटीवर पाहिले तर केवळ न दिसणारे परमात्म स्वरूप चिरंत असून ही सर्व सृष्टी मिथ्या आहे व नाशवंत आहे असा अर्थ निघतो. या दोन्ही वचनांची सांगड घालून अज्ञानी माणूस म्हणतो की सृष्टी हीच शाश्वत आहे आणि देव धर्म व्रते तपे जप हे सर्व झूट आहे. तर सर्वज्ञ आणि ज्ञानी म्हणतो की ज्यांना निर्गुण परमात्मा समजला नाही त्यांनीच देवाच्या प्रतिमा पूजाव्यात, कारण प्रलयकाली हे सर्व दृश्य लय पाहून केवळ निर्गुण परमात्मा शिल्लक राहणार आहे. समर्थ श्रोत्यांचं मानसशास्त्र उत्तम जाणत होते. तुटे वाद संवाद तो हितकारी म्हणणाऱ्या समर्थांची या ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यातील वादविवादाद्वारे तत्वबोधाचे निरूपण केले आहे. ते पुढे म्हणतात की ज्ञानी माणसाच्या या बोलण्यावर अज्ञानी त्याला विचारतो की मग असे आहे तर तू गुरुभक्ती आणि तीर्थार्थ कशाला करतोस. यावर ज्ञानी सांगतो की भावातीत आणि गुणातीत सद्गुरू शोधून त्या शरण गेल्यानंतर तो परमात्म रहस्य जाणत असल्याने त्याच्या कृपेने हे ज्ञान प्राप्त होते. अज्ञानी वादाला पेटला असल्याने गप्प नसतो, म्हणतो की हे सर्व विश्व माझाच अंश असे गीतेमध्ये साक्षात गोविंद म्हणाला आहे. तेव्हा हे सांगणाऱ्या भगवंताला अज्ञानी असे कसे म्हणावे. आता यावर ज्ञानी माणसाचे उत्तर मनन करण्याजोगे आहे. तो म्हणतो गीतेमध्ये भगवंत वृक्षामध्ये मी अश्वत्थ वृक्ष आहे असे म्हणाला आहे. तो तोडला तर सहज तुटतो, पण गीतेतच भगवंताने आत्म्याला शस्त्रे तोडू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारं हलवू शकत नाही असे सांगितले. पिंपळ तुटतो, जळतो, भिजतो आणि वाऱ्याने गदगदा हलवू शकतो. तेव्हा सद्गुरूकडून ज्ञान प्राप्त केले म्हणजेच या विरोधाभासाचा खरा अर्थ आपल्याला जाणता येईल आणि परमेश्वराची ओळख होऊ शकेल. हा सगळा विवाद रंगल्यावर समर्थ म्हणतात भगवंताचे मन हेच आपले स्वरूप भगवंताने मन हेच आपले स्वरूप असल्याचेही सांगितले आहे. मग मनाची उर्मी आवरली पाहिजे हे कसे, ही शंका श्रोत्याला येईल. याचे उत्तर ते सोप्या उदाहरणाने देतात आणि म्हणतात लहान मुलाला खडे मांडून गणित शिकवण्याचा प्रारंभ आई करते, त्याप्रमाणे खडे मांडूनही शिकवला ओनामा जेवी. अशा ही ओवी समर्थांच्या या समासातलीच आहे. खडे मांडूनही शिकविला ओनामा जेवी. अशा पद्धतीने भगवंताने सत्य परमात्मा आणि असत्य सृष्टी यांचा परस्पर संबंध सांगितला आहे. त्याच समास आपण पुढे चालू ठेवलेला आहे. एवं सृष्टी मिथ्या जाणवली रक्षावे सगुण ऐसी अनुभवाची खूण. म्हणून सृष्टी नाशिवंत जाणती संत महंत सगुणी भजावे निश्चित निश्चया लागी. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे. सृष्टीपूर्वी सृष्टी चालता सृष्टी अवघी संवारता शाश्वत देव तत्वता आदी अंती. वेद आणि शास्त्र यांच्यामध्ये काही वेळा विरोधाभास आढळतो व त्यामुळे मोठमोठे विचारे पुरुषही संभ्रमात पडतात. त्यातून सत्य निवडून काढण्यासाठी सद्गुरूचाच आधार घ्यावा लागतो. अशावेळी पूर्वपक्ष उत्तरपक्ष करून शास्त्री पंडित वादविवाद करू लागले तर त्याला अंत राहत नाही आणि पदरात शेवटी काहीच पडत नाही. यासाठी फुकाचा वाद टाळून आत्मस्वरूपाचा बोध घेणारा संवाद साधला तरच ब्रह्मानंद प्राप्त होऊ शकतो. कल्पनाशक्ती हे केवळ मनुष्य जन्माला मिळालेले वरदान आहे. त्या कल्पनेतूनच असंख्य सृष्टीरूपे माणूस निर्माण करतो. सगुण देव हा सुद्धा त्याच्या कल्पनेचाच विलास आहे असं सांगून समर्थ सगुण मूर्तींचे विविध प्रकार सांगून ते कसे नाशवंतच आहेत हे सांगतात. ते म्हणतात दगडाची मूर्ती बनवताना ती कधी फुटते, कधी चोरीला जाते. कधी कोणी ती पाण्यात बुडवतो तर एखादा धर्मवेळा पायदळी तोडतो आणि तीर्थक्षेत्रे उद्ध्वस्त करतो. आपण आजही असे म्हणतो, तसे लोक तेव्हाही म्हणत. हे सांगताना समर्थ म्हणतात अशा वेळी हे स्थान पूर्वी फार जागृत होते, पण या पाप्याने ते नष्ट करताना देवाचा पूर्वीचा विमा कुठे गेला हे कळत नाही. बहुधा माणसांच्या पापी वागण्याने असे झाले असे. आमच्या नशिबात हे होते, हे देवालाही कसे बदलता येणार असे आपण म्हणत राहतो. या सगळ्या वर्णावरून समर्थांना मूर्तीच्या सगुणपणामागील खरे निर्गुण तत्वच सांगायचं आहे. म्हणून ते म्हणतात की सोनाराने सोन्यातून केलेली मूर्ती, ओताऱ्याने ओतकामाने केलेली प्रतिमा, पाथरवटाने दगडात घडवलेला देव आणि नर्मदा नदीच्या किनारी पडले असंख्य गोठा आणि शाळीग्राम यात खरा देव असेल का अशी शंका मनात निश्चितच येते.
आणि माती, दगड, लाकूड, धातू, चित्रे या देव असे मानणे म्हणजे मूर्खपणाच नव्हे काय? म्हणूनच हे सर्व दिसणारे विश्व केवळ मायेचा भ्रम असून खोटेपण असल्याचे आपण ओळखले पाहिजे. आपण कल्पना, शाब्दिक दृश्य, चित्रलेप, स्वप्नगंधर्व, ज्वराने येणारी नजरबंदीची अशा 8 प्रकारच्या सृष्टी असे मानतो. सृष्टीचे आपल्या शास्त्रामध्ये 8 प्रकार सांगितलेले आहेत. मग त्यातील खरी व श्रेष्ठ कोणते असे विचारले तर सर्वच खोटे आहेत असेच उत्तर द्यावे लागते. या सर्व सृष्टी नाशवंत आहे ते साधुसंत सत्यत्वाने जाणतात. मात्र सत्य चिरंतन अव्यक्त परमेश्वराचा अनुभव येण्यासाठी या सगुणाचा आधार घेऊन सुरुवात करावी लागते. हा आधार घेऊन आणि त्याला सारासार विचारणी, संतांचे मार्गदर्शन यांची जोड देऊन निर्गुणाच्या दिशेने वाटचाल करायची असते. ही सृष्टी खरी नाही हे जाणून मग सगुण उपासना करावी. असे केल्याने तुम्हाला निश्चितपणे चिरंतन परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपापर्यंत पोहोचता येईल असा विश्वास देऊन समर्थ म्हणतात, अविनाशी आणि अव्यक्त असा परमेश्वर सृष्टी अस्तित्वात येण्यापूर्वी होता. आता सृष्टी चालत असतानाही तो आहे आणि कालांतराने प्रलयकाळी जेव्हा या सकळ विश्वाचा संहार होईल तेव्हाही तो तसाच शाश्वत राहणार आहे. म्हणून साधकांनी सगुणाच्या आधाराने निर्गुणाकडे जाण्याचा प्रयत्न करावा हे त्यांचं सांगणं आहे. आता 7वा जो समास आहे तो सगुण भजन हा समास आहे. तरी आता ऐसे न करावे, रघुनाथ भजनी लागावे. निर्गुणाने मोक्ष होतो, प्रत्यक्ष प्रत्यय येतो, सगुण काय देव पाहतो सांगा स्वामी. सगुण नाशिवंत ऐसे सांगता, पुन्हा भजन करावे म्हणता, तरी कशासाठी आता भजन करू. साहेबास लोटांगणी जावे, नीच्यासारखी व्हावे आणि देवास न मानावे हे कोण ज्ञान. रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व आवडले, म्हणून या तुवा केले पाहिजे आधी. आता सहज शंका येते की तुम्ही एका बाजूला म्हणताय की सगळं निर्गुण आहे, मग भजन करायला कशाला सांगता, असा प्रश्न श्रोत्यांच्या मनात येईल. त्याचं उत्तर समर्थांनी यात दिलेलं आहे. निर्गुण हे मुख्य सार असून तेथे सगुण काहीच नसते हे जरी खरे असले तर मग भजन केल्यास तरी काय उपयोग. अव्यक्त सत्य सोडून नाशवंत सगुणाची भक्ती करणे म्हणजे भजनाचा गलबला करणे व्यर्थच नाही का. ज्ञानी आणि विरागी संतांनी निर्गुणामुळे मोक्ष मिळतो या अनुभवाने सांगितले असताना मग सगुणाने काय मिळणार. सगुणोपासनेने येणारे संकट चुकते का, साक्षात्कार होतो का, आणि होणारे जर चुकणार नसेल तर मग भजन तरी का करावे. असे श्रोत्यांच्या मनातील विविध प्रश्न समर्थांनी आधी मांडलेत आणि मग वक्त्याने श्रोत्यांच्या सर्व शंकांचे यथार्थ उत्तर दिलेच पाहिजे असा त्यांचा आग्रह असल्यामुळे या सर्व शंकांचे निरसन ते सविस्तरपणे आणि सामान्यातील सामान्य माणसाला सुद्धा कळेल इतक्या सोपेपणानं करतात. गुरु आज्ञा परमार्थात महत्त्वाची आहे व म्हणून मी सांगतो, म्हणून तू सगुणभक्ती कर असे जरी गुरुने सांगितले तरी ते साधकाने ऐकलेच पाहिजे. परंतु त्याहीपेक्षा ते विचारानं पटवून देण्यामागे गुरुची थोरवी आहे असं समर्थ सांगतात. ते म्हणतात, आत्मज्ञान जरी प्राप्त झाले तरी त्या ज्ञानी माणसाला देह असतोच ना. देह नाशवंत असला तरी जोपर्यंत तो आहे तोपर्यंत देहाची नित्यनैमित्तिक कर्मे करावी लागतातच ना. रोज भोजन करावे लागते, खाल्लेले पचवावे लागते, पाणी प्यावे लागते. देहप्रक्रियेप्रमाणे मलमूत्रविधीही चुकत नाही. आत्मज्ञान झाले म्हणून हातीगोती तोडता येत नाही. त्याची लग्न कार्ये, बारशी, अंत्यसंस्कार आणि श्राद्धही चुकत नाही. हे सगळे खोटे आहे. आंतरिक ज्ञान झाले तरी देहात असेपर्यंत ते सर्व सागर संगीत करावे लागते व तू हे करतोसच ना. मग सगुण भजनानेच काय पाप केले म्हणून ते सोडण्याच्या चुकीच्या गोष्टी करतो असा प्रश्न ते श्रोत्यांना विचारतात. साहेब हा शब्द आपण आता सर्रासपणे वापरतो, पण समर्थ तो शब्द 17व्या शतकात वापरतात तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं. ते म्हणतात, रोजच्या दिनक्रमात मालकासमोर किंवा साहेबासमोर तू लाचारीने वागतोस आणि वेळप्रसंगी लोटांगण घालण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. साहेबाशी लोटांगणी जाता नीचासारी व्हावे आणि देवाचं न मानावे हे कोण ज्ञानाचं समर्थाने विचारले. मग सगुण देवासमोर दंडवत घालायला तुझ्या मनात शंका यावी हे विपरीत ज्ञान नाही का. हे सांगून समर्थ म्हणतात, सगुणोपासनेचे अनुभव सांगावयास प्रारंभ करतात. ते म्हणतात, रघुनाथ आमचे कुलदैवत असून त्या महापराक्रमी श्रीरामाचे आम्ही सेवक आहोत. त्याच्या दासभक्तीनेच मला आत्मज्ञान प्राप्त झाले सत्य तू मान. त्यात तू अनुमान केलास तर तुझे नुकसान आहे. त्या सगुण भजनानेच निश्चल ज्ञानाचा मार्ग सापडतो. मला स्वतःला त्या श्रीरामाच्या भजनामुळेच आत्मज्ञान प्राप्त झाले आणि त्याच्या कृपेनेच मी जनामध्ये महत्त्व पाहून या स्थितीला पोचलो हे तू लक्षात घे आणि काळ व्यर्थ न घालवता निश्चयाने
निर्गुणाकडे जाण्यासाठी म्हणून सगुणोपासनेचा आधार घे. आपल्या उपासनेचे अनुभव समर्थ सांगतात की मी उपासनेचं महत्त्व सांगून तू हे प्रत्यक्ष अनुभव घे, म्हणजे तुला त्याची प्रचिती येईल आणि त्या मार्गाने पूर्ण गेलास म्हणजे आत्मसाक्षात्कारात तू अधिकारी होशील, असंही समर्थांचं सांगणं आहे. रामकर्ता म्हणता पावसी यशकीर्ती प्रताप. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे. करता राम हे असावे अभ्यंतरी. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासून जाते. कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. मी करता ऐसे म्हणसी, तेने तू कष्टी होसी. राम करता म्हणता पावसी यशकीर्ती प्रताप. या दोन्ही ओव्या महत्त्वाच्या आहेत. खूप वेळा आपण वापरतो, अनेक आपल्या व्याख्यानात लेखनात वापरतात, कारण यामध्ये आपलं कर्तृत्व रामाकडे दिलेलं आहे समर्थाने. मी करता म्हणसी तेने तू कष्टी होसी. राम करता म्हणता पावसी यशकीर्ती प्रताप. किंवा मनी धरावे ते होते, विघ्न अवघीची नसून जाते. कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. दोन्हीकडे परमेश्वर कृपेचा समर्थांनी महत्त्व सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, उपासनेस तू प्रत्यक्ष अनुभव घे, म्हणजे त्यातील अर्थाची तुला प्रचिती येईल आणि त्या मार्गाने पूर्ण गेल्यानंतर आत्मसाक्षात्काराचा तू अधिकारी होशील, मग तुला हे पटेल. माणसाने आपले विहित कर्तव्य मात्र पूर्ण प्रयत्नाने करावे. समर्थांना आळसाचा तिटकार असून प्रयत्नवादावर त्यांचा ठाम विश्वास आहे. परंतु हे प्रयत्न करताना एकदा आपल्या मनामध्ये मी अमुक केले, मी तमुक केले असा जो अहंकार निर्माण होतो, तो मात्र टाळलाच पाहिजे. आपण प्रयत्नांची सुरुवात श्रीरामाच्या स्मरणाने करावी. परमेश्वराचे अधिष्ठान लाभलेले कार्य पूर्णत्वास जाते. खरं तर होणाऱ्या सर्व गोष्टी परमेश्वरी सूत्रानेच असतात, मात्र आपण अहंकाराने त्याचे कर्तृत्व आपणाकडे घेत जातो. आपण करता नाही तर खरा करविता परमेश्वर आहे लक्षात गेलो तर आपला अहंकार कमी होऊन मनातील इच्छा, आकांक्षा आणि वासने कमी होत जाऊन त्यांची जागा तटस्थ वृत्ती आणि परमेश्वराविषयी श्रद्धा घेतात. आपल्याला आपोआपच सभोवतालचे दिसणारे जग खरे नाही तर आत्मत्वच खरे आहे असा आत्मानुभव येऊ लागतो. निर्गुण निराकारी परमात्मा सत्य आहे ना, आपण त्याचेच अंश आहोत ही एकरूपता ध्यानात येते व दृढ होते. म्हणून सर्व कार्यामध्ये राम करता ही भावना ठेवली तर उरलेली सर्व कार्ये त्याच्या स्मरण मात्रे करून सिद्धी जातील. उपासनेचा आपला स्वतःचा अनुभव सांगताना समर्थ म्हणतात, माझे आराध्य दैवत श्रीराम आहे, त्याचे अलौकिकत्व कसे आणि किती सांगू अशी समर्थांची अवस्था होते. त्यांचा नेहमीचा रोखठोकपणा लोप अत्यंत कौतुकाने ते दाशरथी रामाचे गुणवर्णन करतात. ते म्हणतात, त्याच्या कृपाप्रसादानेच आपण जे जे मनात योजू ते सर्व सिद्धीच जाते. त्या यशदायी मार्गामध्ये येणाऱ्या अडचणी, संकटे आणि विघ्ने यांचा श्रीराम संहार करतो आणि आपल्या भक्तांना सदैव मदत करतो. या यशामध्येच भगवंताच्या कृपेची प्रचिती येऊन भक्तही धन्य होऊन जातो. श्रीराम प्रभू चिरंतन आहे, त्याच्यासमोर आपले अवघे 2 दिवसाचे जीवन आहे ही नीट लक्षात घेतली पाहिजे. एखाद्याला आत्मज्ञान झाले आणि त्याचबरोबर त्याने सगुण अर्थने म्हणून उपासनेचा त्याग केला तर त्याच्या मनाची स्थिरता आणि परमेश्वराची झालेले ऐक्य संपून जाईल आणि तो पुन्हा अधोगतीला जाऊ शकेल. ह्या वरच्या ज्या तिन्ही ओव्या आहेत मी सुरुवातीला म्हटल्या, त्या तिन्ही समर्थ संप्रदायातच नाही सगळीकडेच लोकप्रिय आहेत. अनेकदा ते वापरले जातात, कारण अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. हा जो अहंकार आहे त्यांनी माणसाचं कर्तृत्व उतारायला लागतं. प्रयत्न पूर्ण करावा, ज्ञान पूर्णपणे अंगीकृत करावं, त्यासाठी प्रयत्न करावा, आळस सोडून प्रयत्न करावा. पण मीच केले असा अहंकाराचा वारा लागू न द्यावा असं समर्थांचं सांगणं आहे. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुढच्या भागामध्ये पुढचा समास पाहूया, 8वा समास. आज आपण 7वा समास पूर्ण करतोय. आपण आपला ह्या सर्व भाग हे यूट्यूबवरती मी टाकलेत, मागचे आणि पुढचे सुद्धा टाकणार आहे. त्याचाही आपण लाभ घ्या. तोपर्यंत नमस्कार.